तुमचे पण पिरियड्स इरेग्युलर आहेत, पिरियड्स आले तर खूप जास्त ब्लिडिंग होते आहे, खूप जास्त पेन होईल आहे, तर माय डिअर फ्रेंड, गो अँड कन्सल्ट युअर गायनेकोलॉजिस्ट बिकॉज हे PCOS असू शकतं. आता PCOS म्हणजे काय? PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हा कोणता आजार नाही आहे, इट्स जस्ट हॉर्मोन इम्बॅलन्स होईल आहे बॉडीमध्ये हॉर्मोन्सचा लोचा होईल आहे. जे मेलमध्ये हॉर्मोन असते ते फिमेल बॉडीमध्ये वाढायले. सो त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर फेशियल हेअर्स येत आहेत, जास्त ग्रोथ होईल आहे चेहऱ्यावर. तर ह्या PCOSचे नेमकं सिम्टम्स काय आहेत? कारण तर आपण जाणून घेतलं की हॉर्मोन इम्बॅलन्समुळे होत आहे. सेकंड थिंग इज त्याचे सिम्टम्स. पहिले मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी. तुमची मैत्रीण म्हणजेच तुमची पाळी खूप अगदी 2-4 महिन्याच्या गॅपने येते आहे, तर प्लीज जाऊन लवकरात लवकर गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करा, ट्रीटमेंट घ्या, कारण ही ट्रीटेबल कंडिशन आहे. ठीक आहे. सेकंड थिंग इज तुमचं वेट गेन होईल आहे, खूप जास्त वेट वाढायलं आहे तुमचं. नंतर तुमचा चेहरा पूर्ण पिंपल्सने भरला आहे, स्किन ऑइली व्हायला लागली आहे. देन तुमच्या चेहऱ्यावर दाढी मिशा येत आहेत, फेशियल ग्रोथ जास्त होईली आहे. हे काही कॉमन सिम्टम्स आहेत PCOSचे आणि हे रिव्हर्सेबल कंडिशन आहे. आय एम हायलायटिंग इट, सारखं मी हायलाईट करते आहे या गोष्टीला. सो याच्यासाठी आपण घर बसल्या काय काय करू शकतो? पहिली गोष्ट तर आपल्याला एक्सरसाइज करून आपलं वेट लॉस करायची गरज आहे. जिम जॉईन करा, योगा करा, कोणतीही एक्सरसाइज करा ज्याने की तुमचं वेट लॉस होईल. सेकंड थिंग इज डाएट. तुम्ही शुगर कट डाऊन करू शकता ज्याने की तुमची स्किन तर चांगली होईलच, एक तीर से दोन निशाणे, वेट लॉस होईल आणि स्किनसुद्धा ग्लो करायला लागेल. थर्ड थिंग, मैदा वगैरे सगळं बंद करून हेल्दी डाएटकडे शिफ्ट व्हा. कधीतरी चीट डे इज ओके, बट जर कंटिन्युअस तुम्ही जंकवर असाल तर प्लीज शिफ्ट टू हेल्दी डाएट. देन दॅट्स इट. हे काही 2-4 गोष्टी व्यवस्थित केल्या आणि ट्रीटमेंट चांगली घेतली तर लवकरात लवकर फरक पडेल. आणि तुम्हाला फ्युचरमध्ये कन्सीव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी पण कमीत कमी प्रॉब्लेम आहे. सो स्टे सेफ, ईट हेल्दी, सबस्क्राईब फॉर सच मोर कॉन्टेंट आणि शेअर दिस व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करून लाईक करून द्या. बाय.